हॅलो एव्हरीवन, सर्वांना नमस्कार अँड येस वेलकम बॅक टू द चॅनलचं नाव तुम्हाला माहीतच आहे, द बिगिनिंग विथ. आणि हो, मागच्या काही कालावधीपासून आपण हा चॅनल कंटिन्यू करू शकलो नाही, बट इट्स टाईम टू कंटिन्यू द थिंग्स. काही टेक्निकल इश्यूजमुळे आय कुडंट एबल टू मॅनेज, बट लेट्स मूव ऑन. येस, आय एम रिअली सॉरी. मागच्या काही कालावधीपासून मी व्हिडिओज अपलोड नाही करू शकलो. इट वॉज रेडी बट आय कुडंट मेक इट. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे मी करू शकलो नाही, बट चलो लेट्स डू इट. लेट्स कंटिन्यू विथ द वर्क अँड लेट्स कंटिन्यू विथ द क्वालिटी. सो येस, वेलकम बॅक. आणि आज आपण काम करूया ॲडजेक्टिव्ह या कंटेंटवर. आतापर्यंत आपण 4 सेशन केलेले आहेत. नाऊन, प्रोनाऊन, वर्ब आणि ॲडवर्ब या 4 कंटेंटवर आपण काम केलेलं आहे. आज आपण काम करणार आहोत ॲडजेक्टिव्ह या महत्त्वपूर्ण कंटेंटवर. सो लेट्स मूव. लेट्स टेक अ लुक. थँक्यू वन्स अगेन. येस, इफ यू फील, जर तुम्हाला वाटत असेल की हा चॅनल तुमच्या कामाचा आहे, तुम्हाला पटत असेल, तर यू कॅन लाईक, यू कॅन सबस्क्राईब माय चॅनल अँड सबस्क्राईब केल्याने तुम्हाला सातत्याने नोटिफिकेशन येत राहील. सो चलो लेट्स डू इट. थँक्यू व्हेरी मच गाईज. लेट्स डू इट. चला, आज आपण अभ्यास करूया ॲडजेक्टिव्ज या कंटेंटवर. सर, ॲडजेक्टिव्ह नेमकं काय असते? ॲडजेक्टिव्ह म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल, जागेबद्दलची अतिरिक्त माहिती, त्याच्याशी संबंधित माहिती. जसं ही इज अ स्मार्ट बॉय. स्मार्ट काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे त्या बॉयबद्दल, त्या मुलाबद्दल माहिती देणारा शब्द. ही इज अ स्मार्ट बॉय. ओके. आता तुमच्यासमोर एक्झाम्पल आहे डॉग. डॉग नॉर्मली कसा असतो? लॉयल असतो. हां, काही डॉग लॉयल असतात आणि काही नाही. अ लॉयल डॉग. रोज. रोज कसा असतो? ब्युटिफुल असतो. अ ब्युटिफुल रोज. बघा, प्रत्येक वस्तूमधली एक स्पेशालिटी जे असते किंवा त्याच्याबद्दल द्यायची माहिती, या माहितीला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. जसं तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसलेलं आहे, अॅन ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब ऑर मॉडिफाय अ नाऊन ऑर प्रोनाऊन. एखाद्या वस्तूबद्दल थोडी माहिती देणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. सो येस गाईज, आय एम ट्राईंग टू बी व्हेरी सिम्पल. आणि याच्यात जर कोणाला काही भर घालायची असेल तर प्लीज, आय एम रेडी फॉर युअर रिप्लाय ऑन द चॅट बॉक्स. ओके. चला पुढे वाढूया. ॲडजेक्टिव्ह तुम्हाला कळलं असेल की एखाद्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा जागेबद्दलची थोडी माहिती देणारा शब्द. ओके. चलो लेट्स मूव्ह. याच्या पलीकडे आपण जाऊया. टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. तर याच्यात 10 टाईपचे ॲडजेक्टिव्ह आपण काम करणार आहोत. सगळ्यात पहिले ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, ॲडजेक्टिव्ह ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, प्रॉपर ॲडजेक्टिव्ह अँड इनडेफिनाईट ॲडजेक्टिव्ह आणि कंपाऊंड ॲडजेक्टिव्ह. सर, आता आपण या 10 ॲडजेक्टिव्हबद्दल आपण जरासा थोडक्यात माहिती घेणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे की या व्यतिरिक्त जर आणखी कोणाला काही ॲड करायचं असेल किंवा माझ्या यादीमध्ये जर कोणता ॲडजेक्टिव्ह मिस झाला असेल तर प्लीज यू कॅन ॲड इट ॲज द वे यू वॉन्ट. ओके. आणि हे ॲड करत असताना मला सांगा, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यात ते ॲड करेल आणि माझ्याही सुद्धा माहितीत नवीन काहीतरी भरेल. तर आपण हे 10 ॲडजेक्टिव्हवर आज आपण काम करूया. चला, सगळ्यात पहिले आपण काम करूया ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. एखाद्या व्यक्तीची क्वालिटी काय आहे? आता क्वालिटी काय असते? आता तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसलेलं आहे. नॉर्मली क्वालिटीज हे 5 जे सेन्सेस आहे ह्युमन बिईंग्समधले, या 5 सेन्सेसवर अवलंबून असते. फॉर एक्झाम्पल, अपिअरन्स म्हणजे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं. कसं दिसतं? हाऊ डज इट लुक. सेकंड, फील, जे आपल्याला टच झाल्यानंतर किंवा जे आपल्या अंतर्मनाला जेव्हा टच होते ते फील होतं, त्यावेळेला आपल्याला काय जाणवतं? दॅट इज द ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. त्यानंतर नेचर किंवा त्याचं कॅरेक्टर. त्यानंतर त्याचा आवाज. आवाजामुळे सुद्धा आपल्याला ते क्वालिटी समजते. ठीक आहे ना. लता मंगेशकरचा आवाज वेगळा, सचिन तेंडुलकरचा आवाज वेगळा. आवाजावरून आपल्याला ते क्वालिटी लक्षात येते की हा कोणता व्यक्ती आहे. आणि त्यानंतर टेस्ट. येस, हे 5 सेन्स ऑर्गन्सवरून आपण एखाद्या वस्तूची क्वालिटी ठरवतो. आता तुमच्यासमोर एक्झाम्पल दिलेलं आहे, ब्युटिफुल. फ्लावर कसा आहे? ब्युटिफुल. त्याची क्वालिटी काय आहे? क्वालिटी काय आहे? ब्युटिफुल आहे ते. ठीक आहे. एखादी स्मार्ट मुलगी तुमच्यासमोर उभी आहे, तर तिची क्वालिटी काय आहे? काय क्वालिटी आहे ती? तिचा अपिअरन्स चांगला आहे.
बरोबर. तिचं राहणं चांगलं आहे, तिचं बोलणं चांगलं आहे, जेव्हा ती बोलते तेव्हा तेव्हा आपल्याला चांगलं वाटते है ना. म्हणजे एखादी विद्यार्थिनी मी गृहीत धरतो आहे समोर, की जेव्हा ती बोलते तेव्हा तेव्हा ती बोलणं तिचं चांगलं वाटते. इवन विद्यार्थ्यांना तुम्ही का बरं आवडता? कारण तुमचं राहणं चांगलं आहे, राईट. तुमचं बोलणं चांगलं आहे, तुमचं अपिअरन्स चांगलं आहे, राईट. तर हे क्वालिटी असते है ना. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक जागेमध्ये, प्रत्येक ठिकाणी काहीतरी क्वालिटी असतात आणि त्या क्वालिटीला समोर जेव्हा आणतो आपण तेव्हा दॅट इज कॉल्ड दी ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ठीक आहे. इट डिस्क्राईब द अपिअरन्स, फिलिंग्स, नेचर, साऊंड्स अँड टेस्ट. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ ब्युटिफुल रोज. आता रोज ब्युटिफुलच असणार ना नॉर्मली. डॉग इज अ लॉयल. ओके. द माउंटेन इज मॅजेस्टिक आणि द गर्ल इज काइंड. त्यानंतर द केक इज डिलिशियस. बघा, हे सगळं त्याची क्वालिटी दाखवते. आता कार, तुमच्यासमोर एक कार उभी आहे फॉर एक्झाम्पल, मग त्याच्याबद्दलची क्वालिटी काय मिळेल? काय 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 इमॅजिन करा बरं. एखादी कार तुमच्यासमोर उभी आहे आणि ती कार खूप सुंदर आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय क्वालिटी म्हणाल? इट्स व्हेरी ब्युटिफुल कार. आता ब्युटिफुल का बरं आहे? कारण इट हॅज अ गुड कलर, इट हॅज अ गुड डिझाईन, इट हॅज अ गुड कॉम्पॅक्ट वगैरे वगैरे. जे त्याच्यात जे चांगल्या बाबी आहेत दॅट इज द क्वालिटी. ठीक आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगल्या बाबी असतात. सो विच इज ऑलवेज नोन ॲज दी क्वालिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग्स. चला पुढे वाढूया. आपल्याला 10 ॲडजेक्टिव्हजवर काम करायचं आहे. अँड येस, आय एम जस्ट ट्राईंग टू बी व्हेरी सिम्पल. इफ यू रिअली फील दॅट यू वॉन्ट टू ॲड समथिंग, प्लीज राईट ऑन दी कमेंट. I'll reply you on that. आता बघा, हे एक झालं क्वालिटी. आता ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आता याच्यात पर्टिक्युलर नंबर म्हणजे वस्तू किती संख्येने आहे, वस्तू किती आहेत. जसं काउंटेबल नाऊन, जसं आता तुमच्याकडे जे स्क्रीनवर दिसतो आहे की त्या बास्केटमध्ये टोमॅटो किती आहेत ते आपण काउंट करू शकतो. आता अनकाउंटेबल, आता नेमकं त्या ग्लासमध्ये पाणी किती आहे, सॉरी दूध किती आहे हे आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही ना. 200 ml आहे, 250 ml आहे किंवा 300 ml आहे, दॅट वी आर नॉट शुअर. तर ते झालं अनकाउंटेबल. त्यानंतर मेजरेबल वर्ड्स. आता बघा, ते तो जो जार तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे त्याच्यावर बघा, एक्झॅक्ट आपल्याला माहीत करू शकतो की आपल्याला किती पाणी हवं आहे किंवा किती दूध हवं आहे, राईट. हे मेजरेबल आहे. आणि त्यानंतर अमाऊंट. बघा, आता जे राईस आहे किंवा जे काही वस्तू आहे ते आपण किती अमाऊंटमध्ये घेतो. बघा, वस्तू आपण वजनात घेतो किलोप्रमाणे है ना. लिक्विड किंवा लिक्विडिफाईड वस्तू जे आहे ते आपण लिटरप्रमाणे घेतो है ना. किंवा काही गोष्टी आपण नगप्रमाणे घेतो, काही गोष्टी आपण डझनप्रमाणे घेतो. सो हे झाले त्याचे क्वांटिटी, राईट. आता 1 डझन बनाना, 1 डझन बनाना, तर त्याच्यात क्वांटिटी काय झाली? 1 डझन. ओके, अ डझन बनाना. हाफ लिटर दूध, हाफ लिटर मिल्क. सो द क्वांटिटी इज हाफ लिटर. So in that way I am going to describe the quantity. An adjective of quantity is tell us how much of a noun. वस्तू नेमकी किती आहे हे सांगणे, हे म्हणतो आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. चलो पुढे वाढूया. आता ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता याच्यात बघा, हे नंबर असते की आपल्याकडे वस्तू किती नंबरमध्ये आहेत. आता जसं कॉर्डिनल नंबर, कॉर्डिनल नंबरमध्ये किती असते? 1 2 3. ऑर्डिनल नंबर आणि कॉर्डिनल नंबर याच्यातला फरक तुम्हाला माहीतच असेल, तरी एकदा सांगतो. ऑर्डिनल नंबर म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ अँड ब्ला 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 ब्ला. कोऑर्डिनल नंबर म्हणजे फक्त नंबर 1 2 3 4 5 6 7. आता मल्टिप्लिकेशन नंबर, त्यानंतर फ्रॅक्शनल नंबर, त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह नंबर. सो हे सगळे येते ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ठीक आहे. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर टेल्स अस द एक्झॅक्ट नंबर, हाऊ मेनी थिंग्स ऑर द ऑर्डर ऑफ समथिंग. ठीक आहे. मी 5व्या क्रमांकावर उभा आहे. 5व्या क्रमांकाचा मुलगा उंच आहे. आता बघा, 5व्या क्रमांकाचा मुलगा ऑर्डिनल झाला है ना, आणि तो उंच आहे ते सुद्धा त्याचा ॲडजेक्टिव्ह झालं. सो दिस इज द ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. An adjective of number tells us how many or which number or in what order. ठीक आहे. How many, which number आणि in what order, कोणत्या ऑर्डरमध्ये तो उभा आहे किंवा ती उभी आहे. तर हे असते ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ठीक आहे. आय होप तुम्हाला, बघा आता तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. 5 पेन्सिल, 5 पेन्सिल्स. त्यानंतर सेकंड प्राइज. बघा, इथे कॉर्डिनल घेतला, इथे कॉर्डिनल घेतला, इथे ऑर्डिनल घेतला. त्यानंतर
3 टाइम्स, अर्थातच 1/2, बरोबर. ते बघा तुम्हाला जो स्क्रीनवर दिसला ईच प्लेयर. सर या प्रकारचे कंटेंट जे असतात ते ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर याच्यावर फोकस केलेले असतात. चला पुढे वाढूया. हां, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता बघा याच्यात किती सिम्पल आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. दिस इज माय पेन. समजा माझ्याकडे पेन आहे, सो दिस इज माय पेन. ठीक आहे, जे वस्तू माझ्याकडे आहे त्यासाठी मी दिस असा शब्द वापरले. दिस इज माय बुक किंवा दिस इज अ बुक. पण जे वस्तू माझ्याजवळ नाही आहे, जरा लांब आहे, जसं फॅनवरती आहे, दॅट इज अ फॅन. म्हणजे जे वस्तू माझ्या जवळ नाही आहेत, जे लांब आहेत, त्याच्यासाठी आपण दॅट असा शब्द यूज करतो. ओके. आता माझ्याकडे वस्तू आहे परंतु प्ल्युरलमध्ये आहे. प्ल्युरलमध्ये आता आपण काय यूज करणार, दीज, आणि इजच्या जागी आर. दीज आर द बुक्स. दीज आर द बुक्स, कारण ते प्ल्युरल आहे, एकपेक्षा जास्त आहे, दोनपेक्षा जास्त आहे, म्हणून दीज आर द बुक्स. आता प्ल्युरल संख्या आहे परंतु माझ्याकडे नाही आहे, लांब आहे. विद्यार्थी आहे, काही विद्यार्थी आहेत जे लांब उभे आहेत. दोज आर द स्टुडंट्स, दोज आर द लर्नर्स. या पद्धतीने आपण त्याला ट्रीट करतो. जसं आता बघा, एखादी वस्तू जवळ आहे माझ्याकडे, धिस इज, म्हणजे जे वस्तू माझ्या जवळ आहे. सिंग्युलर आहे तर धिस इज, प्ल्युरल आहे तर दीज आर. वस्तू लांब आहे, सिंगल आहे तर दॅट इज, प्ल्युरल आहे तर दोज आर. तर या पद्धतीचे जे ॲडजेक्टिव्ज असतात त्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. चला पुढे वाढूया. हां, यानंतर बघा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. बघा माय, माइन, योर, हीज, हर, इट्स, आर, देअर. हे जे वर्ड्स आपण यूज करतो त्या वर्ड्सला आपण पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतो. आता एक्झाम्पल बघा, दिस इज माय बुक. याच्यात ओनरशिप माहीत होते की हे कोणाचं आहे, ते कोणाचं आहे, हे तिचं आहे, ते त्याचं आहे, हे त्यांचं आहे, हे आमचं आहे. कळत आहे का? तर ज्याच्यात ओनरशिप आपण डील करत असतो अशा ॲडजेक्टिव्हला पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतो. जसं बघा, दिस इज माय बुक. हे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आता दिस इज दिस युअर पेन्सिल. म्हणजे ती पेन्सिल माझी तर नक्की नाहीच आहे, पण तुझी आहे का? ओनरशिप बघा, याच्यात ओनरशिप येते. किंवा कोणाची ती वस्तू आहे हे. ठीक आहे. दिस इज हिज बॉल. हा बॉल त्याचा आहे. दिस इज हर बुक. हे बुक तिची आहे. त्याची, तिची, तुझं, माझं, है ना. द डॉग वॅगल इट्स टेल. ठीक आहे, कुत्रा आपली शेपटी हलवतोय. ठीक आहे, तर तेही त्याच्यात सुद्धा बघा ओनरशिप येत आहे. दिस इज आर क्लासरूम. हा आमचा वर्ग आहे. दिस इज देअर, दॅट इज देअर प्रोजेक्ट. ठीक आहे. तर बघा ज्या ठिकाणी आपण माय, युअर, माझं, तुझं, तिचं, त्याचं किंवा आमचं असे शब्द ज्या ज्या ठिकाणी आपण यूज करतो त्या ठिकाणी पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह येतं. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह शोज दी ओनरशिप ऑर possession and it tells us who something belongs to. ओके सर, इट्स व्हेरी सिम्पल. तुमच्यासमोर एक्झाम्पल दिलं आहे. ओके, चला पुढे वाढूया. चला इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. याच्यात बघा, याच्यात आपण क्वेश्चन्स जे यूज करतो, जो WHनी जे क्वेश्चन्स तयार होतात ते. जसं व्हॉट इज इन युअर बॅग. म्हणजे बघा याच्यात काय आहे, इट्स आस्क अबाउट द थिंग्स ऑर ॲक्शन्स. ओके. सेकंड आहे विच बुक डू यू वॉन्ट. म्हणजे हे ऑप्शन असते. याच्यात आपण ऑप्शन जेव्हा देतो ना का, विच बुक डू यू वॉन्ट, विच फ्रूट डू यू लाईक. ज्याच्यात आपण ऑप्शन देत असतो त्यावेळेला इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असा समोर येत असते. ठीक आहे. त्यानंतर आहे हुज. ठीक आहे, म्हणजे हे कोणाचं आहे. ओके. हुज पेन्सिल इज दिस. या पद्धतीचं, हे कोणाची पेन्सिल आहे. त्यानंतर हू म्हणजे पर्टिक्युलरली कोण, है ना. हू इज ॲट द डोअर. दारात कोण आलेला आहे. आणि हुम कशासाठी आहे की हे कोणाचं आहे. राईट. टू हुम डिड यू गिव्ह द गिफ्ट. म्हणजे तू कोणाला गिफ्ट दिलं असा याचा अर्थ असते. सो इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह जर आपण लवकर वाढूया पुढे, कारण आपल्याला भरपूर कव्हर करायचं आहे. चला त्यानंतर बघा, हां डिस्ट्रीब्युटिव्ह. याच्यात बघा ईच, एव्हरी, आयदर, नायदर, बोथ, ऑल या शब्दांचा उल्लेख होत असतो. जसं उदाहरण बघा, ईच स्टुडंट हॅज अ बुक. प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुस्तक
आहे. एव्हरी प्लेयर गॉट अ प्राइज. प्रत्येक विद्यार्थ्याला, बघा माझ्याकडून काय येत आहे शब्द प्रत्येक. ठीक आहे. एव्हरी प्लेयर गॉट अ प्राइज. प्रत्येक विद्यार्थ्याला प्राइज मिळाला. ओके. यू मे टेक आयदर ॲपल. याच्यात बघा, ह्याच्यात ऑप्शनल असते की तुम्ही हे घेऊ शकते किंवा ते घेऊ शकते. यू मे टेक आयदर ऑप्शन. आता नायदरमध्ये तुम्ही हे नाही घेऊ शकत किंवा तुम्ही तेही नाही देऊ शकत. शी लाईक्स नायदर आईस्क्रीम. तिला आईस्क्रीमसुद्धा आवडत नाही. आता बघा पुढे बोथ. बोथ फ्रेंड्स वॉन द ट्रॉफी. बघा, आणि त्यानंतर शेवटचं आहे ऑल स्टुडंट्स स्टूड अप. सर ज्या एक्झाम्पल्समध्ये ईच, एव्हरी, आयदर, नायदर, बोथ आणि ऑल या पद्धतीचा वापर होतो त्यावेळेला ते डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं गृहीत धरलं जातं. आता तुमच्यासमोर स्क्रीनवर त्याची डेफिनेशनसुद्धा दिली. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ज आर यूज टू टॉक अबाउट ईच पर्सन ऑर थिंग इन अ ग्रुप सेपरेटली. ठीक आहे. चला, ठीक आहे. आय होप यू आर गेटिंग इट. आणि जर तुम्हाला हे पटत नाही किंवा जर तुम्हाला समजत नसेल तर प्लीज तुम्ही मला विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. आय कॅन इलॅबोरेट इट द बेस्ट वे आय कॅन. ओके. आणि याच्यात काही भर करायचं असेल प्लीज रिप्लाय मी ऑन दी चॅट बॉक्स. आय एम रेडी फॉर युअर रिप्लाय. हां, पुढे आहे प्रॉपर. आता बघा, इंडियनला आपण, इंडियामध्ये असणाऱ्याला आपण काय म्हणतो? इंडियन. अमेरिकेला मध्ये असणाऱ्याला काय म्हणतो आपण? अमेरिकन. या पद्धतीचे वर्ड्स बघा यूज करतो आपण. ठीक आहे. जसं जपानमध्ये जो राहतो त्याला आपण काय यूज करतो? जॅपनीज. राईट. त्यानंतर अरब, चायनामध्ये राहणाऱ्याला चायनीज, अरबमध्ये राहणारा अरेबियन, ऑस्ट्रेलियन, इटालियन, स्पॅनिश. ठीक आहे. ॲडजेक्टिव्ह फॉर्म फ्रॉम दी प्रॉपर नाउन आर कॉल्ड प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. बघा, प्रॉपर नाउन काय आहे? इंडिया. तिकून ॲडजेक्टिव्ह कोणता तयार झाला? इंडियन. हा कोण आहे? इंडियन. प्रॉपर नाउन काय आहे? अमेरिका. तिथून ॲडजेक्टिव्ह कोणता तयार झाला? अमेरिकन. पुन्हा एकदा, प्रॉपर नाउन काय आहे? जपान. जपान हे देशाचं नाव आहे, अर्थातच सगळ्यांना माहीतच आहे. तिकून काय आला? जॅपनीज. जॅपनीज हे लँग्वेज आहे. राईट. चायना, चायनीज. चायनीज हे लँग्वेजसुद्धा आहे. चायनीज हे वेगवेगळ्या वस्तूचे नावसुद्धा असतात. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन. ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्याला ऑस्ट्रेलियन. इटलीमध्ये राहणाऱ्याला इटालियन. स्पेनमध्ये राहणाऱ्याला स्पॅनिश. ठीक आहे. तर ज्या वस्तूवरून, जसं आता महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी माणूस म्हणतो आपण, महाराष्ट्रीयन म्हणतो इन सर्टन केसेस. ठीक आहे. तर ज्या ठिकाणी प्रॉपर नाऊनवरून एखाद्याचा ॲडजेक्टिव्ह आपण यूज करतो त्यावेळेला आपण प्रॉपर ॲडजेक्टिव्ह हा टर्म कन्सिडर करतो. याच्यात शेवटी IAN, AN, ESE, ISH, IC, ESE या प्रकारचे शब्दांपासून एंड होणारे शब्द. ठीक आहे. चला पुढे वाढूया आपण. इनडेफिनेट. आता याच्यात फिक्स नाही राहत किंवा याच्यात पर्टिक्युलर नंबर आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही राहत की एक्झॅक्टली काय. जसं सम, एव्हरी, ईच, नायदर, आयदर, मेनी, मोर, लिटिल असे आपण टर्म यूज करतो ना. आय नीड अ लिटिल वॉटर, आय हॅव मेनी पेन्सिल्स, आय हॅव मेनी ड्रेसेस, आय हॅव मेनी टी शर्ट्स, आय हॅव लेस टी शर्ट्स. जेव्हा असे टर्म आपण यूज करतो तेव्हा त्यावेळेला इनडेफिनेट म्हणजे त्याच्यात संख्या फिक्स नाही आहे म्हणून ते इनडेफिनेट ॲडजेक्टिव्ह आपण यूज करतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आय हॅव सम बर्ड्स, आय सॉ सम बर्ड्स इन द स्काय. ठीक आहे. सम बर्ड्स. आता मोजून नाही माहीत ना एक्झॅक्ट किती आहे. डू यू हॅव एनी क्वेश्चन. आता क्वेश्चन्स किती आहे हे मला माहीत नाही म्हणून माझा प्रश्न काय असायला पाहिजे? डू यू हॅव एनी क्वेश्चन्स. ओके. देर इज नो शुगर इन द जार. आता शुगर अर्धा किलो नाही आहे किंवा 1 किलो नाही, जारमध्ये शुगरच नाही आहे ना. राईट. चला पुढे. एव्हरी डे इज अ न्यू डे. एक्झॅक्टली. ईच लीफ हॅज अ शेप. आता एक्झॅक्टली कोणती लीफ आहे माहीत नाही परंतु प्रत्येक लीफला एक शेप आहे. ठीक आहे. यू मे सीट ऑन आयदर चेअर. चला, तर या पद्धतीचे जेव्हा आपण वर्ड यूज करतो, जेव्हा फ्यू, एनी मोर, मेनी मोर असे जेव्हा वर्ड टर्म यूज करतो, जेव्हा आपण एक्झॅक्ट संख्या नाही सांगू शकत अशा वेळेला इनडेफिनेट ॲडजेक्टिव्ह असे आपण यूज करतो. कंपाऊंड ॲडजेक्टिव्ह. वेल नोन. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज अ वेल नोन सायंटिस्ट. वेल नोन, नावाजलेला.
बुलेट ट्रेन इज अ हाय स्पीड ट्रेन. राहुल इज अ गुड लुकिंग बॉय. हे जे आहेत नाही का, कंपाऊंड हा शब्द का बरं वापरला आहे? कारण याच्यात एक सिंगल वर्ड नाही आहे, याच्यात कंपाऊंड आहे, म्हणजे 2 वर्ड जोडलेला आहे. वेल नोन किंवा 2पेक्षा जास्त असू शकतात. जसं शी इज अ गुड विथ द प्रेझेन्स ऑफ माइंड. प्रेझेन्स ऑफ माइंड, शी हॅज यूज हर प्रेझेन्स ऑफ माइंड. 3 शब्द झाले. तर कधी 2 शब्द असतात, कधी 3 शब्द असतात. जसं गुड लुकिंग, ठीक आहे. वर्ल्ड फेमस, ताजमहल इज अ वर्ल्ड फेमस, ओके, मॉन्युमेंट्स. त्यानंतर फुल टाईम, शी इज अ फुल टाईम वर्कर, ठीक आहे. तर अशा प्रकारचे बघा सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतेच. आणि इफ यू वॉन्ट तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या वर्गात यूज करू शकता. ज्या वेळेला 2 वर्ड्स एकत्र येतात तेव्हा ते कंपाऊंड ॲडजेक्टिव्ज म्हणून आपण यूज करतो, ठीक आहे. हिज मोबाईल इज लॉंग लास्टिंग. हिज मोबाईल बॅटरी इज लॉंग लास्टिंग, ठीक आहे. तर असे जेव्हा वर्ड यूज करतो तेव्हा आपण त्याला कंपाऊंड ॲडजेक्टिव्ह असं आपण कन्सिडर करतो. सो गाईज, थँक्यू व्हेरी मच. आपण बऱ्याच दिवसानंतर एकत्र आलो आणि बऱ्याच दिवसानंतर मी हे व्हिडिओ टाकतो आहे. सो प्लीज शेअर करा, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना दाखवा, लाईक करा आणि काही कमेंट्स असेल तर प्लीज द्या त्याच्यात कमेंट्स, जेणेकरून मी पुढच्या सेशनमध्ये मी त्यानुसार काही बदल करेल. थँक्यू व्हेरी मच. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्याशी बोलून मला खूप आनंद झाला. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लायज ऑन दी कमेंट बॉक्स. शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात. ॲज मच ॲज पॉसिबल, जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही शेअर करा, कारण हा चॅनल आपल्याला युनिव्हर्सल करायचा आहे. आय डोंट वॉन्ट टू बी स्टेबल डाऊन विथ अ लिमिटेड नंबर. अँड येस, याच्यात काही तुम्हाला वाटत असेल काही ॲड करायचं असेल तर प्लीज रिप्लाय मी ऑन दी चॅट बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.